नमस्कार, ज्योती अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण उन्हाळी वाळवांची रेसिपी बघणार आहोत. ती म्हणजे मिक्स डाळीचे वडे. या वड्यांना करोडे किंवा सांडगे देखील म्हणतात. उन्हाळ्यात एकदाच बनवून ठेवले तर आपल्याला पावसाच्या वेळेस पालेभाज्या नसतात तेव्हा बनवण्यासाठी, कोरडी भाजी, पातळ भाजी बनवण्यासाठी कामात येतात. चला तर मग हे वडे कसे बनवले, रेसिपी शेवटपर्यंत जरूर बघा. सगळ्यात आधी मी ज्या काही डाळी घेतलेल्या आहेत त्या सांगते. याच्यात मी मुगाची डाळ, मटकीची डाळ, चवळीची डाळ, हरभऱ्याची डाळ अशा 4 प्रकारच्या डाळ्या मी घेतलेल्या आहेत. ही मी मुगाची डाळ घेतलेली आहे. अर्धा किलो ही मुगाची डाळ आहे. त्याच्यातच अर्धा किलो ही मटकीची डाळ आहे. हे झालं दोघी डाळींचं 1 किलोचं प्रमाण. आता त्याच्यातच आपण वापरणार आहोत पाव किलो चवळीची डाळ. चवळीची डाळ ही तुम्ही जास्त देखील वापरू शकता, पण मला 1 वाटी हरभऱ्याची डाळ देखील वापरायची आहे म्हणून मी पाव किलो चवळीची डाळ घेतलेली आहे आणि मोठी वाटी भरून हरभऱ्याची डाळ म्हणजेच ती देखील पाव किलो आहे. चण्याची डाळ पूर्णपणे ऑप्शनल आहे. मूग, मटकी आणि चवळीची या 3 डाळीपासूनच सांडगे बनवतात, पण 1 वाटी आपण चणा डाळ वापरली तर सांडगे हे लवकर शिजतात. आता ह्या डाळींना आपल्याला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत. भांड्यामध्ये जास्त पाणी बसेल म्हणून जरा मोठी भांडी घ्यायचे, कारण डाळी ह्या पाण्यामध्ये भिजल्यावर दुपटीने वाढतात. म्हणून सर्व डाळी मी वेगवेगळ्या भांड्यांमध्ये काढून घेतल्या, कारण डाळी आपल्याला वेगवेगळ्याच भिजवायच्या आहेत. सर्व डाळी मिक्स करून भिजवल्या तर मुगाची डाळ ही लवकर भिजते. चणा डाळ भिजवण्यासाठी थोडा वेळ लागतो, म्हणून आपल्याला वेगवेगळ्या डाळी ह्या अशा भिजवून घ्यायच्या आहेत. आता मी सर्व डाळी रात्रभर अशा झाकून ठेवल्या. आता उन्हाळा जरी लागला असेल तरी अजून वातावरणामध्ये आर्द्रता असल्यामुळे थंड वातावरण आहे, म्हणून आपण रात्रभर ह्या डाळी भिजवल्या तरी चालेल. तुम्ही जर का मे महिन्यात ह्या वड्या करोडे बनवत असतील तर फक्त आपल्याला 4 तास डाळी ह्या भिजवून घ्यायच्या, म्हणजे रात्री उशिरा टाकायच्या, सकाळी लवकर पाण्यातून काढून घ्यायच्या. कारण जास्त उन्हामुळे डाळी ह्या आंबट होऊ शकतात आणि आपलं जे पीठ तयार होतं त्याला थोडा आंबट वास लागू शकतो. आता तुम्ही बघू शकता मी सर्व डाळी या चेक करून बघितल्या. खूपच छान अशा डाळी भिजून तयार आहेत. डाळी कोरड्या असतात तेव्हाच आपल्याला डाळ ही स्वच्छ करून घ्यायची आहे. जर का आपली घरगुती डाळ थोडीशी घाण असली तर ती कोरडी असताना साफ करून घ्यायची. मी इथे सर्व स्वच्छ डाळी घेतलेल्या आहेत, म्हणून आता त्यांना धुण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. फक्त हाताने थोडीशी डाळ चोळून घ्यायची, सुरुवातीचं पाणी काढायचं, परत चांगल्या पाण्याने धुवून घ्यायची. असं 2 ते 3 पाण्यांनी धुवून घ्यायच्या, म्हणजे डाळींचा संपूर्ण चिकटपणा निघून जाईल आणि डाळ एकदम स्वच्छ धुवून तयार होते. आता ही डाळ आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे, पाणी निथळत ठेवायची आहे. बघू शकता संपूर्ण डाळ माझी पाण्यातनं काढून अशी ठेवलेली आहे चाळणीमध्ये. अशा सारख्याच पद्धतीने सर्व डाळी मी इथे धुवून घेतल्या स्वच्छ आणि प्रत्येक डाळ वेगवेगळी चाळणीमध्ये पाणी निथळत ठेवली आहे. आता ही डाळ मिक्सरमध्ये वाटायची असेल तर लगेचच वाटून घ्यायची. मी मोठ्या गिरणीतून दळून आणणार आहे म्हणून जरा पाणी निथळत ठेवलं आहे. आता तोपर्यंत आपण इकडे डाळीच्या पिठामध्ये लागणारा मसाला आहे तो बघून घेऊ. आता मी इथे घेतलेला आहे हा ओला लसूण. शक्यतो ओला लसूणच घ्यायचा. ओला लसणामुळे करोडे खूपच छान चविष्ट होतात आणि नसेल तर तुम्ही कोरडा देखील वापरू शकता. लसूण चांगला साल काढून साफ करून घ्यायचा. साधारण मी 4 ते 5 कांडी लसूण निवडून घेतलेला आहे. तसेच कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर पण आपल्याला जास्तच वापरायची आहे. आणि ही चटणी पावडर. चटणी पावडर मी साधारण 50 ग्रॅम घेतलेली आहे. चवीसाठी मीठ आणि 2 चमचे बडीशोप, 2 चमचे जिरं, असा हा सगळा मसाला इथे मी काढून घेतलेला आहे. आता हा संपूर्ण मसाला आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. लसूण, जिरं, बडीशोप, कोथिंबीर, चटणी पावडर आणि मीठ सर्व साहित्य एकदाच मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं, म्हणजे एकसारखी आपली चटणी तयार होते. ही चटणी बनवताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे, म्हणूनच मी मीठ देखील त्याच्यातच टाकून दळून घेतलं. बघू शकता मस्त अशी ओलसर चटणी आता तयार झालेली आहे. तसेच इकडे मी गिरणीतून डाळ दळून आणलेली आहे. मस्त एकसारखी अशी डाळ दळलेली आहे.
डाळसोबत मी कोथिंबिरीच्या काड्या देखील दिलेल्या होत्या, म्हणून ह्या पिठाला खूपच छान असा कलर देखील आलेला आहे. जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, असं एकसारखं पीठ हे गिरणीतून दळलं जातं. मिक्सरवर देखील अशाच पद्धतीने आपण दळू शकतो. मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडी थोडीच डाळ टाकायची आणि व्यवस्थित डाळ ही दळून घ्यायची. आता मी ही संपूर्ण डाळ मोठ्या घमेलीमध्ये काढून घेतली. आपण जो काही मसाला करून घेतलेला होता तो मसाला देखील याच्यात टाकला. आता पीठ आणि मसाला एकसारखा चमच्याने कालवून घ्यायचा, म्हणजे संपूर्ण मसाला पिठामध्ये मिक्स होईल. चमच्याने कालून झाल्यावर परत हाताने मी व्यवस्थित एकजीव करून घेतलं. जो मसाल्याचा गोळा होता तो हाताने व्यवस्थित मोडून पीठ चांगलं तयार करून घेतलं. आता संपूर्ण मसाला एकसारखा मिक्स झालेला आहे, म्हणून पिठाला छान कलर आला. आता आपल्याला याच्यात 1 चमचा हिंग पावडर वापरायची आहे. हिंगमुळे करोड्यांना चव तर येतेच आणि डाळींना जो उग्रपणा असतो तो देखील कमी होतो, म्हणजे पचायला वडी ही हलकी होते. तरी देखील हिंग पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच वापरा. आता लगेचच मी इथे करोडे बनवायला घेते. करोडे बनवण्यासाठी मी ह्या झाऱ्याचा वापर करणार आहे. करोडे बनवण्याची 2 पद्धत आहे, एक म्हणजे झाऱ्याने आणि दुसरी म्हणजे ती हाताने देखील छोटे छोटे करोडे हे तोडून घेतात. मी झाऱ्यानेच बनवणार आहे, कारण माझ्या माहेरी माझी आई आणि माझ्या सासरी माझ्या सासूबाई दोघींची ही सारखीच पद्धत असल्यामुळे मला ह्याच करोड्या बनवायची आणि खायची देखील सवय झालेली आहे, म्हणून मी देखील असेच झाऱ्याचा वापर करून करोडे बनवून घेते. आता हे झाऱ्याने अगदी 10 मिनिटात आपले सगळे करोडे बनवून तयार होतील. मी इथे खाटेवर एक प्लास्टिकच्या कागदावरच करोडे बनवून घेते. तुमच्याकडे खाट नसणार तर तुम्ही प्लास्टिकचा कागद किंवा प्लास्टिकची गोणी असते तिचा वापर करून गच्चीवर खाली देखील टाकले तरी संध्याकाळपर्यंत करोडे चांगले वाढतात. फक्त करोडे टाकताना आपल्याला असा हात फिरून सगळ्या बाजूंनी मोकळे मोकळे टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे न चिपकता एकसारखे सगळे करोडे हे तयार होतात. आता कडक ऊन असल्यामुळे साधारण 4 वाजेपर्यंत हे करोडे असे कोरडे झालेले दिसत आहेत. कलर देखील बदलला आहे. मी आता तुम्हाला एक वडी काढून दाखवते. वडी कागदावरून निघाली, पण खालची बाजू जरा ओली असल्यामुळे 1.5 ते 2 तास त्यांना अशाच वाळवून घेतल्या, कारण पूर्ण वडी कोरडी झाल्यावर काढली तर तिचा आकार तसाच राहील आणि ओली असताना काढली तर थोड्याशा त्या तुटू शकतात. म्हणून पूर्ण वड्या कोरड्या झाल्यावरच आपल्याला ह्या कागदावरून काढायच्या आहेत. आता तुम्ही बघू शकता, मस्त हाताने अलगद जमा करते तर सगळ्या वड्या ह्या एकसारख्या निघतायत. असे हे करोडे अजून 2 ते 3 दिवस चांगले वाळून घ्यायचे, म्हणजे एकदाच जास्त प्रमाणात जरी तुम्ही बनवले तरी चांगले वाढल्यावर 1-2 वर्षापर्यंत खराब नाही होणार. आणि तुम्हाला जर का थोडेच बनवायचे असतील तर तुम्ही सारख्याच प्रमाणात छोटी वाटीचा वापर करून डाळ मोजू शकता आणि त्याचे करोडे बनवू शकता. माझे इथे 1.5 किलोच्या प्रमाणात एवढे करोडे तयार झालेले आहेत. हल्ली बाजारात तयार करोडे देखील मिळतात, पण वाळवणीचा कुठलाही पदार्थ असो आपण घरी बनवलं तर तो अजून चांगला बनतो आणि वर्षभर आपल्याला त्याचा खाण्यासाठी जास्त प्रमाणात वापर होतो. मी अगदी सोप्या पद्धतीने ही करोड्यांची रेसिपी बनवून दाखवलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींना देखील कळवा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. धन्यवाद.